आमचा आजरा तालुका गोवा राज्याला जोडा. तालुक्यातील विविध संघटनांची उद्विग्न मागणी. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावे असणारं निवेदन तहसीलदारांना सादर. आजरा तालुक्यातील विकासाच्या अभावामुळे आणि सातत्यानं होणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील विविध सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांनी तालुका गोवा राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याच नावे निवेदन आजरा तहसीलदारांना सादर करण्यात आलं. या निवेदनात आजरा तालुक्यातील 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती मतदारसंघांपैकी 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती मतदारसंघ कमी करून तालुक्यावरील अन्याय वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या 60-70 वर्षात तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही. 4 मोठी धरणं झाली तरी पुनर्वसनासाठी तालुक्यातीलच जमिनी वापरण्यात आल्या. गडिंग्लज आणि कर्नाटकातील जागा रिकाम्या राहिल्या. आजरा तालुक्याच्या भौगोलिक रचनेची गोवा राज्याशी साम्य असून येथील निसर्ग संपन्नता आणि काजू, शेतीमाल, पोल्ट्री यासारख्या उद्योगांना गोव्यातील बाजारपेठ आणि प्रक्रिया सुविधा मिळाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. सध्या तालुक्याच्या शेतमालासाठी हक्काची बाजारपेठ नाही, पण गोवा राज्यातील बंदर आणि प्रक्रिया उद्योगांच्या सहाय्यानं या उत्पादनाचा दर्जेदार वापर आणि निर्यात शक्य होईल. मुंबई राजधानीपासून 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजरा तालुक्याला प्रशासकीय संपर्कासाठी अधिक जवळची राजधानी असलेल्या गोव्याशी जोडलं जाणं आवश्यक असल्याचा युक्तिवादही संघटनांनी केलाय. या निवेदनावर आजरा तालुका काजू प्रक्रिया संघटना प्रकाश कोंडुस्कर, स्वाभिमानी शेतकरी संघटना तानाजी देसाई, श्रमिक मुक्ती दल संजय तरडेकर, महाराष्ट्र धरणग्रस्त संघटना शिवाजीराव गुरव, आजरा तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटना राजू होलम, सरपंच संघटना GM पाटील आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.